नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हे आमचे काकाश्री आहेत। त्यांनी आम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकवली की वेळेचं पाबंद कसं असतं, की वेळेत कसं ड्युटीला जायचं वगैरे। कारण आम्ही ज्या फॅमिलीतून बिलॉंग करतो त्या फॅमिलीत जॉब हा गोष्ट पहिले कोणाला माहीतच नव्हता। कारण आम्ही एकंदरीत तांडा बंजारा समाजातून बिलॉंग करणारे लोक आहोत। त्यांनी आम्हाला शिकवलं की एज्युकेशन, शिक्षणाचं व्हॅल्यू काय आहे। शिक्षण त्यांनी स्वतः शिकल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी सामर्थ्य बनले। त्याचबरोबर त्यांनी मुलांना म्हणजे आम्हालासुद्धा त्यांनी अशा प्रेरणा दिल्यात की काय करायला पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही पुढं समाजात वागायला पाहिजे, कशा पद्धतीनं बोलायला पाहिजे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आम्ही शिकलो। हीच महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांच्या या सेवानिवृत्तीसाठी आम्ही त्यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देत आहोत। इथून पुढं त्यांना आम्हाला जेवढं आराम देता येईल आणि जेवढं त्यांच्या सहवासात आम्ही राहण्याचा प्रयत्न करू हेच आम्ही अपेक्षित करतो। माझं नाव बाळू रामभाऊ चव्हाण, मी त्यांच्या मोठ्या बंधूचा मुलगा आहे। पंढरीनाथ किसन चव्हाण हे 38 वर्षानंतर त्यांच्या खाजगी सेवेतून रिटायर झालेले आणि सदर कार्यक्रम हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आला व खूप व्यवस्थित सगळ्या सोयी होत्या। आणि माझ्या काकांनी खूप म्हणजे 38 वर्ष खाजगी सेवा दिली, त्याबद्दल मी त्यांचे पुढील आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचे पुढील आयुष्य हे आरोग्यदायी, सुखसमाधानी व चांगले जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। माझं नाव गणेश चव्हाण। ओके, काय सांगाल? आज सेवानिवृत्ती सोहळा झालेला आहे, काय सांगाल याबद्दल? आज हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी। आज 38 वर्षाच्या अविरत मेहनतीनंतर आज रिटायर झालेले आहेत आणि त्यासाठीच आम्ही हा सगळा सोहळा केला आणि अतिशय आनंदामध्ये हा सोहळा आज पार झालेला आहे। सगळं पाहुण्यांच्या करण्यासाठी अतिशय धन्यवाद आणि आम्ही पण आज खुश आहोत आणि पप्पांच्या आणि आईच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा। किती वर्ष सेवा केली सरांनी? 38 वर्ष केली सेवा। 38 वर्षासाठी ते अविरत त्यांनी काम केलं। आपण किती वर्ष सेवा केली आणि कोणत्या खात्यातून आपण सेवानिवृत्त झालात? प्रायव्हेट खात्यात होतो, प्रायव्हेट कंपनी, त्यांची फार्मास्युटिकल मेडिसिन फॅक्टरी आहे, त्यात मी 38 वर्ष सेवा केली। एवढंच नाही, आता जीवनामध्ये काय तुम्हाला काय आनंद क्षण वाटला सेवा करताना? काही काम खूप म्हणजे कमी जास्त खाली वर आपल्याला फार व्हायचा त्रास जीवनात कसं असतं, कंपनी लाईफ म्हणल्यावर थोडंफार चालतात माणसाचं काय। आता माध्यमातून नवीन यांना काय संदेश? नवीन याला मी शेवटचं काम करणे द्यायचं नवीन पिढीला काय संदेश? नवीन पिढीला किंवा व्यवस्थित शिक्षण घ्या, पुढं चांगल्या जॉबला लागा, व्यवस्थित कामं करा। आता इथून पुढं जे कार्य आहे, तुम्ही सेवानिवृत्ती झाला, इथून पुढं काय कार्य, काही समाज कार्य करण्याची इच्छा आहे मी का? आता सेवानिवृत्त झाल्यानंतर मी आरामशीर घरी बसणार आहे, काही सेवा करणार नाही, काही राजकारणात वगैरे राजकारणात वगैरे काही नाही, ते पुढचं सांगतो। आता मला सेवानिवृत्त झालं काहीचं ध्येय असतं, राजकारणाकडे वळतात, शेती वगैरे आपलं आहे थोडी। तुमच्या समाजातील तरुणांना काय सांगते? आमच्या समाजात एकच सांगू, गाडी करू नका बा, वाईट मार्गाला लागू नका, चांगल्या मार्गाला लागा, व्यवस्थित करा, शिक्षण घ्या आणि पुढं काहीतरी करून दाखवा। आपल्या जीवनातले काही आनंदाचे क्षण जीवनात आनंदाचं काय सगळं आनंदच होतं। म्हणजे त्रास झाला, मेडिसिन कंपनी, जीवनातले काही संघर्ष तुमचे एवढं काही झालं असं काही जीवनातले काही अशा काही करायचं थोडं राहिलं आहे, खाली एकतर शेती घ्यायची माझी इच्छा होती, तेवढं राहिलं करून घ्यावा। कंपनीमध्ये कसं असतं, कंपनीचं लाईफ असं असतं, कधी काय होईल ते सांगतो, त्यासाठी अजून आपल्या हिशोबाने सांगायचं बरोबर झालं कंपनी तर आपण त्या शेतीमध्ये अगर काही आपलं ते बिझनेस आहे समजा त्यामुळे आपण समाजाला काय समाजाला हे दिलं वाईट मार्गाला लागू नये, चांगले सरळ आला पुढच्या भाव सांगा। थँक्यू.